बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करू। ऑपरेशन सिंदूरनंतर पाकचा थैथयाट सुरूच आहे। पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा शस्त्रसंधींचं उल्लंघन करण्यात आलंय। राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडून रात्री गोळीबार सुरूच होता, मात्र पाकच्या गोळीबाराला भारतीय लष्करानं देखील चोख प्रत्युत्तर दिले। पाकिस्तानी सैन्यानं पूंछमध्ये गोळीबार केल्याचं समोर आलंय। या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झालाय। दरम्यान पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सैन्याचा जवान दिनेश कुमार शर्मा यांचा मृत्यू झालाय। बलूच लिबरेशन आर्मीनं पाकच्या सैन्यावर हल्ले केलेत। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं केलेल्या 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 14 पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा केलाय। पाकिस्तानी सैन्याचं वाहन आयडीनं उडवण्यात आलंय। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल ऑपरेशन्सचे सैनिक ठार झाले। भारतानं केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण दलांना त्यांनी निवडलेल्या वेळेनुसार, ठिकाण आणि पद्धतीनुसार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं दिलाय। भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याचा कांगावा पाकनं केलाय। केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे। केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीबाबत माहिती दिली असून संसद भवनातील ग्रंथालय इमारतीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची हे त्यांच्या पहिल्याच भारत दौऱ्यावर येत आहेत। ते आज त्यांचे भारतीय समकक्ष एस जयशंकर यांना भेटतील। भारत आणि इराणमधील 20व्या संयुक्त आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद दोघेही भूषवणार आहेत। पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक येथील करतारपूर कॉरिडॉर बंद होता। पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा कॉरिडॉर बंद करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। प्रमुख मुस्लिम संघटना जमियत उलेमा ए हिंद आणि जमात ए इस्लामी हिंद यांनी सशस्त्र दलांसोबत एकता व्यक्त केली आहे। दहशतवाद विरुद्धच्या त्यांच्या कारवाईला संपूर्ण देशाचा पाठिंबा असल्याचं म्हटलंय। रजेवर असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना तात्काळ परत बोलावण्याचे आदेश गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेत। ऑपरेशन सिंधूच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला। 1 मे रोजी ऑपरेशन सिंधूचा प्लॅन तयार करण्यात आला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंधूच्या अंमलबजावणीसाठी 7 मे हा दिवस निश्चित करण्यात आला। हा प्लॅन तयार करताना साधारण 4 दिवस ऑपरेशनशी संबंधित अधिकारी दिल्लीतल्या साऊथ ब्लॉकमध्ये होते। भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढला असताना अगोदरच बुडालेला पाकिस्तानचा शेअर बाजार 6500 अंकांनी आणखी कोसळलाय। पाकिस्तानने ऑपरेशन सिंधूची चांगलीच धास्ती घेतली आहे। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र आता रिकामं झालंय, त्यामुळे हवाई वाहतुकीतील बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत। एअर फ्रान्स, लुफ्तान्सा, एमिरेट्स आणि ब्रिटिश एअरवेज सारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तान टाळून मार्ग बदलले। भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेत यशस्वीरित्या ऑपरेशन सिंधूर राबवलं आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील भारत-पाक सीमावर्ती भागातील 14 जिल्ह्यांमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार सूचना जारी करण्यात आल्या। भारतीय सैन्य दलानं पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानकडून संभाव्य हल्ला होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात। या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी आणि दहशतवाद्यांच्या कायमस्वरूपी हिटलिस्टवर असलेल्या मुंबईला हाय अलर्ट देण्यात आलाय। विमानतळ आणि रेल्वे स्थानकांसह शहरातील संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ज्या संरक्षण कर्मचाऱ्यांनी 31 मे 2025 पर्यंत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांचं तिकीट बुक केलंय, त्यांना कर्तव्य बजावण्यासाठी अचानक तिकीट रद्द करावं लागलं तर आम्ही त्याचे पूर्ण पैसे देऊ, असं एअर इंडियानं स्पष्ट केलंय। पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यानंतर लागू केलेल्या निर्बंधांमुळे 200हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। श्रीनगरसह किमान 18 विमानतळांवरील कामकाज तात्पुरतं बंद करण्यात आलंय। एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि काही परदेशी विमान कंपन्यांनी विविध विमानतळांवरील त्यांच्या सेवा रद्द केल्या। 1 मे रोजी ऑपरेशन सिंधूरचा प्लॅन तयार करण्यात आलाय। त्यानंतर ऑपरेशन सिंधूच्या अंमलबजावणीसाठी 7 मे हा दिवस निश्चित करण्यात आला। हा प्लॅन तयार करताना साधारण 4 दिवस ऑपरेशनशी संबंधित अधिकारी दिल्लीतल्या साऊथ ब्लॉकमध्ये होते। ऑपरेशन सिंधूरनंतर देशातील महत्त्वाच्या विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्यात। याचा थेट परिणाम पुणे विमानतळावरून होणाऱ्या 5 उड्डाणांवर देखील झालेला आहे। त्या मार्गावरील सर्व सेवा रद्द करण्यात आल्या। कोल्हापूर विमानतळ देखील अलर्ट मोडवर आलेला आहे। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सज्जतेबाबत कोल्हापूर विमानतळ प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला, त्यामुळे भविष्यातील कारवाईमध्ये कोल्हापूर विमानतळ देखील महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता वर्तवली जाते।
ऑपरेशन सिंदूरमध्ये LMSचा म्हणजेच लाइटरिंग म्युनिशन सिस्टमचा वापर झाला आणि त्यामुळे थेट टार्गेटला नेस्तनाबूत करण्यात यश आलं. भारतीय सैन्याला नागपुरातून देखील या LMSचं बळ मिळतं आणि नागास्त्र 1च्या प्रणालीचा यामध्ये उपयोग करण्यात आल्याची दाट शक्यता आहे. गोपनीयता बाळगायची असल्यानं संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतानं केलेल्या कारवाईमध्ये 70 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. ऑपरेशन सिंदूरचं हे मोठं यश असून भारतीय सैन्यानं 70 दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं. भारताच्या कारवाईनं बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करण्यात आलाय. काल रात्रीपासून पाकिस्तानी सैन्यानं पूंछ आणि तंगधार इथल्या नागरी वस्त्यांवर तोफांचा मारा केला. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यात 15 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 43 जण जखमी झाल्याचं कळतंय. भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानातील अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झालाय, तर या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बुरखा फाटलाय. भारताच्या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या दहशतवाद्यांचं पार्थिव पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये गुंडाळण्यात आलंय, तर या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या जवानांनी सलामी दिली आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूया. भारतीय सैन्यानं नवा इतिहास रचला असं म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत. भारतीय सैन्यानं मानवता आणि सतर्कता दाखवली असं राजनाथ सिंह म्हटले. ज्या दहशतवाद्यांनी निशस्त्र पर्यटकांवर हल्ला केला त्या दहशतवाद्यांनाच आम्ही मारलं. स्थानिक नागरिकांना कोणतीही इजा पोहोचवली नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी भारतीय सैन्य दल आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं. यावेळी संपूर्ण ऑपरेशनचा व्हिडिओ शूट करण्यात आलाय, त्यामुळे विरोधकांना पुरावे मागता येणार नाहीत असा टोला देखील त्यांनी लगावलाय. भारतीय सेनेनं दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलंय. हा नवीन भारत आहे हे देशानं दाखवून दिलं असून संपूर्ण जग भारतासोबत आहे. या देशभरात कारवाईचं स्वागत होतंय असं फडणवीस म्हटलंय. आमच्या भूमीवर जर कोणी दहशतवाद केला तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. पाकिस्तानला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय. याबाबत सरकारचे आणि भारतीय सैन्याचे अभिनंदन अशा शब्दात उज्ज्वल निकम यांनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणावर भारतीय सैनिकांनी हल्ला करून तळं उद्ध्वस्त केले आहेत, त्यामुळे चोपड्यामध्ये ABVPच्या वतीनं जल्लोष करण्यात आलाय. यावेळी फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील ओतूरमधून 2 बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलं. दहशतवाद विरोधी पथक आणि ओतूर पोलिसांची संयुक्त कारवाई झाली आहे आणि 25 ते 30 वयोगटातील 2 बांगलादेशी युवकांना पकडण्यात आलं. जम्मूच्या RSपुरा सीमावर्ती भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. पाककडून होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. पक्षात आलेल्या तरुणांना संधी देण्यासाठी आणि पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपनं मंडल कार्यक्षेत्रामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार मुंबईमध्ये आता 36 ऐवजी 108 मंडल अध्यक्ष नियुक्त करण्यात येतील. त्यासाठी 35 ते 45 अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र या तरुणांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा अध्यक्षपदी 45 ते 60 या वयोगटातील व्यक्तींची नियुक्ती करणार आहे. मुंबई पालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा होताच उद्धव ठाकरे शिवसेनेचं मूळ चिन्ह मिळवण्यासाठी सक्रिय झाले. सेनेचं नाव आणि निवडणूक चिन्हाच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील सरकारी शाळांमधील 42,97,000 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी 257,86,74,000 रुपयांची तरतूद समग्र शिक्षा अभियानांतर्गत करण्यात आली आहे. शहरातील सांडपाणी नदीमध्ये येण्यापासून रोखून ते प्रक्रिया करूनच नदीमध्ये आलं पाहिजे, यासाठी पालिकेतर्फे केंद्र सरकारच्या मदतीनं मुळामुठा पुनर्जीवन करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या 171 कोटींचा निधी जमा केलाय. MMRDA वगळता राज्यातील पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 4 महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या पारड्यात नगरविकास विभागानं शासकीय जमीन दान केली आहे. मात्र MMRDAच्या नावावर कणभर देखील शासकीय जमीन दान न केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. मध्य रेल्वेनं कोकण रेल्वेवर मान्सून काळातील गाड्यांचं वेळापत्रक जाहीर केलंय. हे वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. यामध्ये रत्नागिरी दिवा ही ट्रेन रत्नागिरी इथून 5:35 ऐवजी 5:40 मिनिटांनी सुटणार आहे. वर्षातील 260 दिवस तसंच 5, 10, 15, 20 वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या बस चालकांचा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे
या राष्ट्रीय सणाच्या दिवशी रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे. बेस्ट आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसची रिअल टाइम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाशांच्या वेळेची बचत करून त्यांच्या सुलभ प्रवाशांच्या दृष्टीनं ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज गुरुवारी देखील कायम राहणार आहे आणि त्यानुसार गुरुवारी महामुंबईमध्ये जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी झाडं पडल्याची घटना घडली आहे. तर पपनसवाडी परिसरातील लग्नाचा मंडप आणि इमारतीवरील पत्रे देखील वाऱ्यानं उडून गेलेत. यात वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वसई विरारमध्ये बुधवारी सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. तसंच इथे मोठ्या प्रमाणात गटारांची कामं होत असली तरी रस्ते जलमय होण्यापासून मुक्तता मिळणार का असा सवाल जनता करते. शहापूरमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतपिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. पालघरच्या जव्हार मोखाडा तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यावेळी आलेल्या पावसामुळे 246 घरांचं नुकसान झालंय. तर शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं. समाज माध्यमांवर भाईगिरीची रील करणाऱ्यांना नांदेड पोलिसांकडून चांगलीच अद्दल घडवण्यात आली आहे. रील स्टार मोहम्मद मुजमिल यानं भाईगिरीची रील बनवून समाज माध्यमांवर टाकली होती. त्याला नांदेड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून त्यानं पोलिसांची माफी मागितली. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यात जनावरांच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये गोठ्यामध्ये असलेल्या एका जनावराचा होरपळून मृत्यू झालाय. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. वाशिमच्या शिवनगरमध्ये कोरड्या विहिरीत वळू पडल्याची घटना घडली आहे. 12 तासानंतर या वळूला बाहेर काढण्यात आलं. वाशिम जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केलं. 15 मे पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न करणार ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी हे वक्तव्य केलं. जालना शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी टेंडर काढण्यात येणार आहे. तर डॉग स्क्वॉडमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक देखील केली जाणार आहे. पालिका आयुक्तांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. भारतानं पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केल्यानंतर तटस्थ प्रतिक्रिया देणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थीची ऑफर दिली आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी देखील पाकिस्तानसोबत समेट घडवून आणण्याची भारताला ऑफर दिली होती. मात्र भारतानं ती फेटाळून लावली होती. रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध रोहितनं 26 डिसेंबरला अखेरचा सामना खेळला होता. रोहित शर्माची 67 कसोटी सामन्यांची कारकीर्द असून यामध्ये त्यानं 12 शतकं तर 18 अर्धशतकं झळकावली आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 2 विकेट्सला पराभव केला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात चेन्नईनं कोलकाताला पराभूत करत अखेर 3ऱ्या विजयाची नोंद केली.